दुधाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस 1100 रुपये सुग्राचं पोतं होतं तेव्हा 35 रुपये भाव होता डेअरीला, आणि आता 1800 रुपयाला पोतं झालं तर भाव आलाय 22 रुपये 25 रुपयावर. कशामुळं? त्याने दुधाची भुकटी आयात केली. दुधाची भेसळ आजही 30% दूध भेसळीचं आहे. दुधाचं अनुदान जाहीर केलं, अनुदान मिळालंय कुणाला? 1 रुपया तरी. सोयाबीनचे भाव आपली आधारभूत किंमत 4900 रुपये आहे. 4900 रुपयाचं सोयाबीन आज 3800 3500 4000च्या विकतात हमीभावापेक्षा कमी किमतीनं. ह्यांनी घोषणा केली की आम्ही प्रत्येक जिल्ह्यात 15 हमीभाव केंद्र चालू करू. आपल्यात पण घोषणा झाली. आपल्या तुमच्या खानापूर मधलं किंवा तुमच्या आपल्या परिसरात 1 किलो तर सोयाबीन कुणी घातलंय का हमीभाव केंद्रावर सांगा. ही कधी चालू करावं तुम्हाला माहित आहे का? आपलं सगळं सोयाबीन व्यापाऱ्यापाशी गेलं की मग ही व्यापाऱ्यासाठी खरेदी केंद्र चालू करणार. कारण हे सरकार किंवा सरकारमध्ये बसलेली लोक ही शेतकऱ्याच्या हिताची नाहीत, ही फक्त व्यापाऱ्याच्या हिताची लोक आहेत. एक सांगितलं जातं, ज्या देशाचा राजा व्यापारी त्याची प्रजा. आपल्या देशाचे व्यापारी कोण राजे आहेत? कुठले 2 राजे? आपल्या देशाचे राजे गुजरातचे 2 व्यापारी आहेत. हा, आणि आपल्यातली 3 इंजिन त्यांची मेंढी आहे ती. म्हणून ते आपल्याला महाराष्ट्राला प्रजेला भिकारी बनवायचं काम त्या लोकांनी चालू केलेलं आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगा, 10 वर्षातली 15 लाख कोटी रुपयांनी उद्योगपतीचं कर्ज माफ केलं. 1 रुपया तर शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं का? विधानसभेत विचारलं किंवा तुम्ही असं का करताय, तर ते म्हणले की विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही 1000 रुपये फीस ठेवली. मग कलेक्टरची आयएससी परीक्षा देणारे विद्यार्थी सिरियस नसतात का टाइमपास मध्ये आयएससी परीक्षा देतात? इथं गोरगरिबाकडनं शेतकऱ्याच्या लेकराकडनं 1000 रुपये गोळा केले. एका विद्यार्थ्याला जर 5-7 परीक्षा द्यायच्या असल्या तर प्रत्येक परीक्षेचे 1000 रुपये भरायला लागतात. मग कोट्यवधी रुपये दिले ते खाजगी कंपनीला. मला अजून एक विचारायचं तरुण मित्रांना प्रश्न, अशी एक परीक्षा सांगा 2 वर्षातली तिचा पेपर फुटला नाही. प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटला आहे. प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटला. म्हणजे यांनी खाजगी कंपनीला कंत्राट दिले, 1000 रुपये विद्यार्थ्यांकडनं गोळा करून दिले, आणि परत काही लोकांकडनं पैसे घेऊन त्यांना तिथे नोकऱ्या लावल्या. अशा लोकांच्या आपण पाठीशी राहायचंय का? बेरोजगारांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अशा लोकांच्या पाठीशी राहायचंय. आपल्याला जे चांगलं ते मोदी साहेबांना गुजरातला पाहिजे असते. वेदांता फॉस्कोचा प्रकल्प कुठे गेला? गुजरातला. एअरबसचा कुठे गेला? गुजरातला. बर्ड पार्कचा कुठे गेला? गुजरातला. एवढंच नाही तर वर्ल्ड कपची फायनल कुठे नेली? गुजरात नेली. ती हारली ती भाग वेगळा. पण तुम्हाला मला महत्वाची गोष्टी सांगायची, सगळ्या चांगल्या गोष्टी गुजरातला लागतात, पण पंतप्रधान पीक विमा योजना ही जी स्वतःच्या पंतप्रधानाच्या नावाची योजना आहे, स्वतःच्या गुजरात राज्यात राबवत नाहीत. का राबवत नाहीत? ती व्यापारी लोक आहेत, त्यांना फायदा तोटा कळतो, त्यांना माहित आहे की ही योजना शेतकऱ्याच्या हिताची नाही, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या राज्यात लाभवत नाहीत. आपल्या माती मारली. आपल्याला दरवर्षी आपण 1 रुपयात पीक विमा म्हणतो, किती हप्ता भरतो आपण माहिती आहे का? आपण 1 रुपया जरी भरला असला तर कंपनीला आपल्या 1 रुपयाच्या बदल्यात सरकार किती देतं? कधी 11,000 हप्ता असतो, कधी 15,000 हप्ता असतो. दरवर्षी हप्ते बदलतात, टेंडर बदलले की. मला सांगा, सरासरी कधी एवढे पैसे 15,000 रुपये विमा मिळाला कधी आपण सरासरी? गेल्या वर्षी अग्रिम दिला, त्यानंतर रुपये दिला का? ह्या वर्षीच नाव काय आहे का? काहीच नाही. अग्रिम नंतर त्यांनी लोकसेवेची आचारसंहिता चालू असताना एक नोटिफिकेशन काढलं, एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामुळं आपल्याला अग्रिम मधले 1400 रुपये मागण्याची वेळ आहे, असं नवीन सूत्र दिलं हिशोब करायचं. त्यामुळं ही योजना बांधवांनो शेतकऱ्यांसाठी नाहीच. ही योजना फक्त आणि फक्त कंपन्यांसाठी आहे. कंपन्यांची खळगी भरण्यासाठी, कंपन्यांच्या त्यांना फायदा करून देण्यासाठी आहे. मी काय मागणी केली होती की जे पैसे तुम्ही आमच्या नावावर कंपनीला देता तेच पैसे थेट आम्हाला शेतकऱ्यांना द्या. मग काय अडचण आहे द्यायला? तेवढे जर पैसे असणे चाललेत का नाही? काय अडचण आहे द्यायला? देत नाहीत. का देत नाहीत? कारण
कंपन्या त्या भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रोल बॉन्ड देऊ शकतात. आपल्या शेतकऱ्यापाशी भारतीय जनता पार्टी द्यायला इलेक्ट्रोल बॉन्ड नाहीत, त्यामुळं ते आपल्याला थेट पैसे देत नाहीत. अशी भारतीय जनता पार्टी, त्यांचे सगळे मित्र पक्ष. मग अशा लोकांच्या पाठीशी राहायचंय का आपण? मला आपल्याला एक विचारायचंय, मागच्या लोकसभेच्या निवडणूक किती पैसे आले गावात भाजपचे? किती अंदाजे? एक 1.5 लाख. बरं ठीक, 1,00,000-1.5 लाख एवढी आपल्या बारक्या गावात 1,00,000-1.5 लाख जर आले असतील तर अख्ख्या मतदारसंघात किती खर्च झाला असेल अंदाजे? तरी तुमच्या मनाला सांगा, मला काय किती झाला असेल? अहो तुमचं त्यांचं विचारलं माझं 20, 25, 50 कोटी काय असेल? 20 कोटी तुमच्या मनाप्रमाणे 20 कोटी. बरं, आपण ह्याचा विचार केलाय कधी? आपण याचा विचार केलाय का कधी की हे 20 कोटी रुपये ह्यांच्याकडे आले कुठले पैसे? ह्यांच्याकडे ह्याची सोयाबीनची पट्टी आहे.